लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल एक मोठा खुलासा या ठिकाणी केलेला आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत. बघा आता ह्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीच्या यशानंतर त्यांनी या ठिकाणी हा मोठा खुलासा केला आहे. तर कोणाला 2100 रुपये भेटणार, कधीपासून 2100 रुपये भेटणार, त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो बघा 17वा हप्ता 18वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे हा मोठा प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या मनामध्ये येत आहे आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना आतुरता लागली आहे की हा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, 3000 रुपये अकाउंटला कधी येणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाडक्यानो व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. तुम्हाला मी तारखा देखील आज या ठिकाणी सांगणार आहे, कारण की लाडक्यानो बऱ्याच या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत की लाडक्या बहिणीचा हप्ता का बंद होत आहे. संजय गांधी निराधार योजना असेल किंवा बाकीच्या योजना असतील त्यांचे हप्ते सुरळीतपणे सगळे सुरू आहेत, मग आमच्या लाडक्या बहिणीचे हप्ते का बंद आहेत अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहेत. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पूर्ण पाठिंबा देऊन टाकला किंवा त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की या आचारसंहिताचा लाडकी बहीण योजनेवर काही परिणाम नाहीये, त्यांचा तुम्ही हप्ता तुम्ही देऊ शकतात. तर हे सगळ्या गोष्टी असताना मग नेमका हप्ता कधी वाटप होणार आहे. आणि बघा या ठिकाणी अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजे 4500 रुपये लाडक्या ताईंना भेटणार, संक्रांतीच्या वेळेस भेटणार अशा स्वरूपाची पण काही बातम्या समोर येतात. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, शेवटपर्यंत पाहायचा लाडक्या ताईंनो. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया. मोठा खुलासा काय केला एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी, काय घोषणा केली, काय खुलासा केला ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर 2100 रुपये हप्ता जो वाटप आहे तो कधीपासून भेटणार आहे. बघा लाडक्या ताईंनो बऱ्याच लाडक्या ताईंचे असे पण प्रश्न येलेत की 2100 रुपयाचं लांबच राहून द्या, आम्हाला 1500 रुपये आमच्या वेळेमध्ये भेटायला पाहिजे, सरकारने ते आम्हाला अगोदर टाकले तरी उपकार, भरपूर उपकार होतील अशा स्वरूपाचे मला लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत. तर लाडक्या ताईंनो बघा ते पण आपण बघणार आहोत. त्याचबरोबर 17वा हप्ता आणि 18वा हप्ता कधी भेटणार आहे, 3000 रुपये नेमके कधी अकाउंटला येणार आहेत. जवळजवळ 2 महिन्याचा गॅप या ठिकाणी पडलेला आहे. लाडक्या ताईंनो सरकारकडे एकच विनंती आहे, या निवडणुका तुमच्या चालू आहे, तुम्ही निवडणुकीचे कामं करता त्याच्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण आम्हाला आमचे 3000 रुपये लवकरात लवकर टाकावे अशी सरकारकडे मी विनंती करत आहे. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला आता सुरुवात करूया. नेमकी आजची काय बातमी आहे, 2100 रुपयाबद्दल नेमकी काय बातमी आहे ती या ठिकाणी आपण बघूया. सरकार नामाची बातमी तुमच्या समोर दिसते. लाडक्या ताईंनो काय बातमी आहे बघा, लाडकी बहीण योजना बहिणींनो आनंदाची बातमी. आता हे मी बोलत नाही लाडक्या ताईंनो, जी बातमी न्यूजपेपरला आली, सरकारनामा मोठा टीव्ही चॅनल पण आहे आणि न्यूजपेपर पण आहे त्यांचा, त्याच्यामध्ये ही बातमी आली. लाडकी बहीण योजना बहिणींनो आनंदाची बातमी, निवडणूक जिंकली आता शब्द पाळणार. लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपये बाबत शिंदेचा मोठा खुलासा. बघा आता लक्षात घ्या, ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत. कोणत्या निवडणुका, ज्या नगर परिषद असतील वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या. 21 तारखेला रिझल्ट आला आणि महायुती सरकारचं पुन्हा एकदा या ठिकाणी वर्चस्व झालेलं आहे. त्याच्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी एक मोठं सांगितलेलं आहे की बहिणींनो आनंदाची बातमी आहे, निवडणूक जिंकलेली आहे, आता शब्द पाळणार आहे आणि 2100 रुपये कधी देणार आहेत त्यांनी ते सगळं सांगितलेलं आहे. त्याचा खुलासा देखील या ठिकाणी मोठा खुलासा केलेला आहे, ते आपण या ठिकाणी बघूया नेमका काय खुलासा केला आहे. सरकार नामाची ही बातमी तुमच्या समोर आहे. बघा राज्यातील महिलांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली. लाडक्या ताईंनो ही बघा दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली. काय आहे, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिला जाणारा आर्थिक हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. बघा आता एक महत्त्वाची बातमी समोर आली, त्यांनी स्वतः सांगितलंय. बघा या ठिकाणी निवडणूक आयोगाने काय बोललेलं आहे की तुम्ही हप्ता वाटप करू शकतात, निवडणुकीचा आचारसंहिताचा काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आता बघा हे महत्त्वाचं विधान या ठिकाणी दिलेलं आहे की त्यांचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर वितरण केला जाणार आहे. बघा एकनाथ शिंदे साहेबांचं आता स्टेटमेंट आलेलं आहे की लवकरात लवकर तो हप्ता तुम्ही वाचू शकता. या ठिकाणी तुमच्या समोर दिसते लाडक्या ताईंनो, या ठिकाणी उपमुख्यमंत्री या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे काय त्यांनी दिलेलं आहे वाक्य तुम्ही वाचू शकतात. एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी काय बोललेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघा लाडक्या बहिणीनो, एक मिनिट जस्ट तुम्हाला मी कलर करून दाखवत आहे. तर या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे वक्तव्य केलं आहे. काय वक्तव्य केलं आहे शिंदे यांनी, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीबद्दल काय बोललंय, हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल असे त्यांचे स्पष्ट केले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याची निर्णय ठाम असून ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असा विश्वासही त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची ही बातमी त्यांनी सांगितली की लवकरात लवकर लाडक्या बहिणींना
हा हप्ता दिला जाणार आहे. तर आता बघा लाडकी बहिणींनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तुमचे हप्ते कधी भेटणार आहेत याच्याबद्दल पण एक बातमी समोर आली आहे. दरम्यान लाडक्या बहिणीसाठी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. लवकरच त्यांच्या खात्यामध्ये एकत्रित रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने आचारसंहितेच्या कालावधीतच योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महिलांना 3 महिन्याचे अनुदान एकत्र दिले जाऊ शकतं. बघा आता ह्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की आचारसंहिता मध्येच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. आचारसंहिता 15 जानेवारीपर्यंत 15 ते 16 जानेवारीपर्यंत असणार आहे. 16 जानेवारीच्या अगोदरच या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आहेत. ही तुम्हाला मधली या ठिकाणी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. यांना सूत्राकडून सरकारनामा या न्यूजपेपरच्या सूत्रांना ही माहिती भेटलेली आहे की लवकरात लवकर हप्ता तुमच्या अकाउंटला भेटेल. आणि बघा आता नोव्हेंबर महिना संपलाय, डिसेंबर महिना आता जवळजवळ संपलेच, आता जानेवारी महिना चालू होईल. तर ह्या 3 महिन्याचे एकत्रित हप्ता भेटायला पाहिजे. जर डिसेंबरपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत हप्ता भेटला तर 3,000 रुपये भेटायला पाहिजे. आणि आणि जानेवारीमध्ये जर हप्ता लाडक्या बहिणींनो गेला तर 4500 म्हणजे 4,500 रुपये आपल्याला हवे. 3 हप्ते एकत्र पाहिजेत. लाडक्या बहिणींनो, ही मागणी आपल्याला करावी लागणार आहे. तुम्ही म्हणताल की लाडक्या दादांनो हे काय नेमकं आहे, तर यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 14 जानेवारी पूर्वी 2 हप्त्याची रक्कम एकत्र देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे समजते. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना नववर्षाच्या सुरुवातीलाच आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची ही बातमी त्यांनी समोर दिलेली आहे की येणारा जो वर्ष असणार, ह्या वर्षामध्ये नवीन वर्ष जे चालू होणार आहे त्या नवीन वर्षामध्येच तुम्हाला या ठिकाणी 2 हप्ते एकत्र भेटतील. 14 जानेवारीच्या अगोदर तुमच्या अकाउंटला हप्ता 3,000 रुपये जमा होतील अशा स्वरूपाचं या ठिकाणी वक्तव्य केलंय. तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला एक गोष्ट विचारतोय, आता प्रामाणिकपणे तुम्हाला एक गोष्ट विचारतो लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे जे हप्ते वाटप होणार आहेत जर डिसेंबरपर्यंत जर भेटले तर 2 हप्ते आपल्याला भेटले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण डिसेंबर संपला आणि जानेवारी सुरू झालं तर लाडक्या बहिणींनो, माझं एक स्वतःचं या ठिकाणी मत आहे की 3 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. याच्यामध्ये सरकार आता त्यांच्या निवडणुकामुळे वेळ लावतोय, काय जे गोष्टी असतील त्यांचे ते वेळ लावतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर डिसेंबर संपला तर लाडक्या ताईंच्या वतीने मी हा गुरुदादा सरकारकडे एक मागणी करतोय, आता 3 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. खूप वाट बघितली, बऱ्याच गरीब लाडक्या ताई आहेत, त्यांना त्यांचे संसार चालवण्यासाठी ही 1,500 रुपये लागतात. त्या गरीब लाडक्या ताईंना 2 हप्ते ऑलरेडी भेटलेले नाहीयेत. वेळ गॅप 2 महिन्याचा पडलेला आहे. ते 2 महिन्याच्या गॅप नंतर जर तुम्ही हप्ता वाटप करत असताल तर 3 हप्ते एकत्र भेटायला पाहिजे. 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला भेटायला पाहिजे. संक्रांतीपर्यंत जर दिले तरी या ठिकाणी चालतंय, कारण की डिसेंबरमध्ये आता शक्यता खूप कमी आहे लाडक्या ताईंनो. कारण की आता बघा डिसेंबर संपायला खूप आता 3-4 दिवस 5 दिवस आपण राहिलेले आहेत आणि आता डिसेंबर KYC चालू आहे. KYC संपल्यानंतरच बहुतेक तरी तुम्हाला हप्ता भेटेल अशा स्वरूपाचं या ठिकाणी दिसत आहे समोर. तर लाडक्या बहिणींनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सरकारकडे एकच मागणी करत आहे, ती म्हणजे 12वा 13वा 14वा हप्ता ज्या लाडक्या ताईंना भेटला नव्हता तो त्यांच्या अकाउंटला लवकरात लवकर टाकावा. 4,500 रुपयाची ही जी रक्कम आहे, जवळजवळ 26 लाख लाडक्या ताईंना ती भेटलेली नाहीये. तो लवकरात लवकर हप्ता त्यांच्या अकाउंटला टाकावा, कारण की 4,500 रुपये रक्कम कमी नाहीये, ती लवकरात लवकर लाडक्या ताईंच्या अकाउंटला टाकावी अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. तुम्ही या मताला सहमत आहात का, या मागणीला सहमत आहेत का? कमेंट बॉक्सवर तुमचं नाव, जिल्हा सांगायचं आहे. लाडक्या बहिणींनो, सपोर्ट करा. माझ्यासोबत जे कोणी अजून दुसरे कोणी यूट्यूबर बांधव असतील, रिपोर्टर बांधव असतील, कोणी असतील, त्या सर्वांना देखील तुम्ही सपोर्ट करा. कारण लाडक्या बहिणी योजनेबद्दल आपण सगळेजण एकत्र आलो तरच आपलं पुढे चांगलं होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आणि सरकारकडे मागणी करायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.